गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या 15 मोटारसायकली पोलिसांनी शोधून काढण्यात यश मिळवले आहे। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 14,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एक चोरटा पोलिसांच्या ताब्यात आहे। आमगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार तिरुपती अशोक राणे यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने आमगाव तालुक्यातील कवडी, वड, तिगाव, बगेडा आणि मांडोदेवी देवस्थान परिसरात गस्त वाढविली होती। दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या तपासात चोरीला गेलेल्या मोटारसायकलींचा मागोवा लागला आहे। या मोहिमेत पोलिसांनी मिथुन ईश्वरगिरी विधनार्थी वय 27 वर्ष राहणार कवडी तालुका आमगाव याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 15 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्याच्या एकूण किमती अंदाजे 14,95,000 रुपये इतकी आहे। आरोपी विरुद्ध आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक सागर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पकडलेल्या आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। पोलीस स्टेशन आमगाव येथे प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार आमगाव पोलीस स्टेशन येथील डीबी पथक आणि अंमलदार यांनी एकूण 15 मोटरसायकल आमगाव तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरून जप्त केलेल्या आहेत। या 15 मोटरसायकल किमती 14,95,000च्या आहेत। ही प्रकरणात पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 729/25 कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे। प्रकरणात मिथुन रिधनार्थी या आरोपीला अटक करण्यात आली होती। प्रकरणातील दुसरा आरोपी याचा शोध आमगाव पोलीस करत आहेत। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साहेब अभय डोंगरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमगाव पोलीस स्टेशन करीत आहेत। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।